नाही, कारण भाषणाची मक्तेदारी आजकाल फक्त राजकारणी लोकांनी घेतलेली आहे. तर हे मी माझं जवळचं एक मनोगत आहे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला मामांविषयी काही 4 ओळी. मामांविषयी बोलायचं आहे असं मला सांगण्यात आलं. मामांविषयी बोलायचं आहे असं मला सांगण्यात आले. हिमालयाविषयी काय बोलायचं मी सहजगत्या म्हटले. मामांविषयी बोलायचं आहे असं मला सांगण्यात आले. हिमालयाविषयी काय बोलायचं मी सहजगत्या म्हटले. आकाशाला भिडणारी उत्तुंग दयाची शिखरे, आकाशाला भिडणारी उत्तुंग दयाची शिखरे, डोकावणारी सूर्यकिरणे म्हणती धरतीला, धीर धर जरा वसुंधरे, धीर धर जरा वसुंधरे. रडता रडता आम्ही हसलो, रडता रडता आम्ही हसतो, हसता हसता रडतो, हसता हसता आम्ही रडतो, रडता रडता हसतो. या 9 रसाच्या भंडाराला आम्ही शतशः नमन करतो. रडता रडता आम्ही हसतो, हसता हसता रडतो. या 9 रसाच्या भंडाराला आम्ही शतशः नमन करतो. हा कधीही न मावळणारा सूर्य आहे, हा कधीही न बुजणारा दिवा आहे. आमच्या हृदयावर सतत राज्य करणारा हा शतायुषी नट सम्राट आहे. आपण सर्व प्रेरणेसाठी आणि इन्स्पिरेशनसाठी इतिहास जमा झालेल्या व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो पुस्तकांमध्ये. पण अशा व्यक्ती आपल्याच अवतीभोवती असतात याची जाणीव आपल्याला होत नाही. मामा असेच एक व्यक्तिमत्व आहे. माझ्यासाठी ते मामा कमी आणि मित्र जास्त आहेत. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तीमधून मला एक गोष्ट निवडायची असेल तर मी मामांच्या मधला शिक्षक निवडीन. खऱ्या शिक्षकाला त्याच्या छात्रांना शिकवण्याची गरज नसते. त्यांच्याकडे बघूनच छात्र बऱ्याच गोष्टी शिकत असतात. खरा शिक्षक तोच जो अत्यंत कठीण गोष्ट इतकी सोपी करून सांगतो की तू ती आजीवन विसरत नाही. आमचे मामा अशीच एक शिक्षक आहेत. द्रोणाचार्यासारखे गुरु सुद्धा उजव्या हाताचा अंगठा मला दे म्हणून त्यांच्या आयुष्यावर एक डाग सोडून गेलेत. पण आमचे मामा अशा कुठल्याही डागापासून वंचित आहेत. खरा शिक्षक कधी हातचं सोडून शिकवत नाही. आपल्याकडे असलेलं सर्व आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं हाच ध्यास त्यांच्या मनी असतो. आणि खरा शिक्षक तोच ज्याला आपला विद्यार्थी आपल्या समोर गेला पाहिजे ही सतत आस्था असते. आमचे मामा असेच एक शिक्षक आहेत. कलेच्या पूर्णपणे आहारी गेलेली व्यक्ती म्हणजे मामा. मग ती कला कुठलीही असो. त्यांनी रंगमंचावर सदैव लक्षात राहणारा अभिनय केला, नाटकांचे दिग्दर्शन केले, ऑर्केस्ट्रामध्ये संचलन केले, एकपात्री नाटके लिहिली, ती मंचावर आणली, लहान मुलांसाठी मराठी व्याकरणावर आधारित एकांकिका लिहिल्यात. आपल्या अभिनयाचा अनुभव सातत्यानं दुसऱ्यांना ते शिकवित राहिलेत. एवढे गुण एकत्र असणाऱ्या दोनच मराठी व्यक्ती मला तरी आठवतात. एक पु ल देशपांडे आणि दुसरे प्र के अत्रे. मामा हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. नाजूक आर्थिक परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं हे त्यांच्याच तोंडून ऐकावे. ते युनिव्हर्सिटी पातळीवर क्रिकेटसुद्धा खेळले. ते धुवाधार बॅटिंग आणि विकेट किपिंगसाठी जाणले जात. ते जेव्हा विकेटच्या मागे असायचे तेव्हा चेंडू कधीच सीमापार जाणार नाही अशी त्यांची ख्याती होती. मामांची पहिली प्रस्तुती म्हणजे अचलपूरच्या नाट्य परंपरा. अचलपूरच्या नाट्य परंपरा पुस्तकाच्या रूपानं सादर करणे हा तर त्यांच्यासाठी खरं तर हाताचा मळ होता असं म्हटलं तरी चालेल. हा संग्रह लिहिण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले असावे त्याची कल्पना हे पुस्तक वाचल्याशिवाय येणार नाही. ही नाट्य परंपरा जोपासण्यासाठी कष्ट केलेल्या सगळ्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांनी माहिती काढली आहे. आणि एवढेच नव्हे तर सगळ्यांची नावेसुद्धा त्यांनी शोधून काढलीत. आणि त्या सगळ्यांना त्यांच्या प्रयत्नासाठी या पुस्तकात जागा देऊन त्यांच्या इतिहासातील जागेवर जणू एक शिक्का मोर्तबस केले आहे. कलेची जोपासणारा करणारा छोटा किंवा मोठा नसतो. सगळ्यांचा त्यामध्ये एक हिस्सा असतो. मग तो चहा आणणारा व्यक्ती असो की नाटकात काम करणारा कलाकार असो.
इतिहास आणि मनोरंजन याचा सुरेख संगम साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न क्षणभंगूर लोकप्रसिद्धी मिळण्यासाठी नाही किंवा धनलाभासाठी सुद्धा नाही. आपली मुळे असलेल्या प्रांताचा इतिहास किती मोठा आहे हे आपल्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा त्यांचा एक छोटा का होईना एक प्रयत्न आहे. मामांनी आत्मचरित्र लिहावं अशी एक मनापासून इच्छा होती. जीवन ही एक अग्निपरीक्षा आहे. मामांचं आयुष्य म्हणजे हायवेवरचा प्रवास कधीच नव्हता. आज ते हायवेवर उभे असल्यासारखे दिसतात, पण छोट्या मोठ्या गल्लीबोळीतून कसा बसा मार्ग काढीत त्यांनी हा प्रवास केलेला आहे. आणि तो शब्दांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न म्हणजे आत्मनाट्य. आणि हा प्रयत्न सफल करणे आम्हा वाचकांच्या हाती आहे. आपण हे सर्वांनी पुस्तक जरूर वाचावं ही इच्छा आहे. राहिलं माझ्याविषयी, विशेष असं सांगायचं काहीच नाही. मामा तर हिमालय आहेत. मला सातपुड्याच्या पायथ्याशी जरी जागा मिळाली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. मी इंग्लिशमध्ये कविता का लिहायला लागलो? माझं शिक्षण मराठीपर्यंत शाळेमध्ये मराठीतच झालं, पण आमचे इंग्लिशचे जे शिक्षक होते श्री शरद सुतवणे हे खूप डिवोटेड आणि पॅशनेट शिक्षक होते. आम्ही त्यावेळी रेनॅड मार्टिनची पारायणं केली होती, पण या भाषेचा पुढे कितपत उपयोग होईल याची साशंकताच होती. काही दिवसांपूर्वी मी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची द रोड नॉट टेकन ही एक कविता वाचली आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला दोन चॉईसेस असतात. आपण एक निवडतो, तो चॉईस घेतल्यावर आपण या ठिकाणी पोहोचतो जिथे आपण आज स्वतःला बघतोय. जर मी तो दुसरा चॉईस घेतला असता तर मी आज कुठे गेलो असतो याची ती कल्पना म्हणजे ही कविता आहे. उपमा ज्याला आपण सिमिली म्हणतो, रूपक मेटाफोर, अनुग्रह अलिटरेशन, कल्पना इमेजरी और इमॅजिनेशन यांचा सुरेख संगम म्हणजे कविता. भाषेची सुंदरता म्हणजे कविता. कुठली भाषा ही वाईट नसते. सर्व भाषेंचं आपलं एक सौंदर्य असतं. पु ल देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे जो दुसऱ्या भाषेवर प्रेम करतो तोच स्वतःच्या भाषेवर प्रेम करू शकतो. 4 कविता लिहिल्यावर मी दिग्गजांच्या रांगेत बसत नाही हे मला माहिती आहे. द रिपल्स हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. संथ पाण्यामध्ये एक दगड जर टाकला तर त्याची वलय तयार होतात. ही लांब लांब पसरतात. आपण आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये जर चांगली आयडिया टाकली तर त्याची चांगली वलय तयार होती. जर आपण वाईट आयडिया टाकली, वाईट कल्पना टाकली तर त्याची वाईट वलय तयार होते. आय ट्राईड टू रोप इन अ गुड आयडिया. मे बी वन डे आय विल एक्सपॅन्ड इट टू अ ग्रेटर कॉज. मी अशोक मामा आणि जितेशचा खूप आभारी आहे. अशोक मामा, प्रमिला मामी, क्षमा, स्मिता, आशिष यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आणि हे प्रेम असंच आयुष्यात कायम राहील याची मला खात्री आहे. जाता जाता मी रॉबर्ट फ्रॉस्टची एक कवितेच्या 2 ओळी सांगून जातो. कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डेस्कवर ही कविता नेहमीच असायची असं मला सांगण्यात आलं होतं. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, miles to go before I sleep. धन्यवाद.